हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ऑनलाईन स्टडी पॉईंट. आजच्या व्हिडिओ लेक्चरचा आपला टॉपिक आहे भारताचे संविधान. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत, अतिशय बेसिक गोष्टी बघणार आहोत. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय काय पॉईंट्स कव्हर करणार आहोत ते एकदा बघून घेऊया. तर सर्वात आधी आपण बघूया की संविधान म्हणजे काय, त्यानंतर संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधान तयार करत असताना कोणत्या कोणत्या समित्या ज्या आहेत त्या स्थापन केल्या गेल्या आणि त्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते. तसंच त्या समित्यांपैकी एक अतिशय महत्त्वाची समिती आहे ती म्हणजे मसुदा समिती, त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे भारतीय संविधानात पाश्चात्य संविधानाचा प्रभाव, म्हणजे जेव्हा भारताचे संविधान हे तयार केलं गेलं तर संविधान तयार करण्याच्या वेळेला काय झालंय की जगामध्ये जेवढेही देश आहेत त्या प्रत्येक देशाच्या संविधान जे आहे त्याचा अभ्यास केला गेला आणि त्या प्रत्येक देशाच्या संविधानातून काही ना काही जे काही मुद्दे आहे ते भारतीय संविधानामध्ये घेतले गेले. तर ते कोणत्या देशाकडून काय घेतलंय नेमकं हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि लास्ट टॉपिक आजचा आपला बघणार आहोत तो म्हणजे संविधानातील एकूण परिशिष्ट. ठीक आहे, जर तुम्हाला माहीत असेल अगोदरच तर भारतीय संविधानामध्ये 12 परिशिष्ट आहेत, 22 भाग आहेत आणि 395 कलम आहेत. तर त्याच्यापैकी आपण परिशिष्टाचा जो भाग आहे तो इथे कव्हर करणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 22 भाग हे बघू. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ लेक्चरपासून. सुरुवातीला संविधान म्हणजे काय. तर प्रत्येक देशातील सर्वोच्च कायदा म्हणजेच त्या देशातील संविधान किंवा त्या देशाची राज्यघटना होय. म्हणजेच काय की प्रत्येक देशाला त्याच्या देशामध्ये अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी काहीतरी कायदे बनवण्याची गरज पडते. काहीतरी कायदे जे आहे ते त्याला बनवावे लागतात आणि ह्या कायद्यांनाच काय म्हटलं जातं तर संविधान किंवा राज्यघटना असं म्हटलं जातं. भारताची जी राज्यघटना आहे म्हणजेच भारताचे जे संविधान आहे ते जगातल्या सर्व संविधानांपेक्षा मोठं आहे आणि ते लिखित स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेचं संविधानामध्ये फक्त 7 ते 9 इतकी कलम आहेत आणि आपले जे संविधान आहे भारताचं त्याच्यामध्ये 395 कलम आहे, 22 भाग आहेत आणि 12 परिशिष्ट आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की भारताचं संविधान जे आहे ते जगातल्या इतर सर्व संविधानांपेक्षा मोठं आहे आणि ते लिखित स्वरूपाचं आहे. तर संविधान म्हणजे काय, प्रत्येक देशातील सर्वोच्च कायदा म्हणजेच त्या देशातील संविधान किंवा त्या देशाची राज्यघटना होय. भारताने इंग्लंडप्रमाणे संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. ठीक आहे, भारतामध्ये काय आहे तर संसद आहे आणि संसदेचे 2 सभागृह आहे, लोकसभा, राज्यसभा. तर हे जे काही पद्धत आहे ही कोणाकडून घेतली आहे, इंग्लंडच्या संविधानाकडून. आणि म्हणून इथे म्हटलंय की भारताने इंग्लंडप्रमाणे संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानंतर आहे भारतीय राज्यघटना ही घटना समिती किंवा संविधान सभेकडून तयार झालेली आहे. ठीक आहे, कोणी तयार केले आहे ते घटना समितीने आणि संविधान सभेने जी राज्यघटना आहे ती तयार केली आहे. 26 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वराज्याची मागणी पहिल्यांदा केली. ठीक आहे, ह्या ज्या काही डेट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर काय म्हटलंय की 26 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पहिल्यांदा केली. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना तयार झाली आणि ती स्वीकृतही केली गेली. स्वीकृत केली गेली म्हणजे स्वीकारली गेली. ती कोणी स्वीकारली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वीकारली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 या दिवशी राज्यघटनेची अंमलबजावणी करायचे ठरवले. तर बघा आता ह्या ज्या काही डेट्स आहे ह्या तुमच्या लक्षात असायला पाहिजे. तर सर्वात आधी काय 26 जानेवारी 1930 या दिवशी काय झालं तर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना तयार झाली आणि ती स्वीकारही करण्यात आली. 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटनेची अंमलबजावणी करायचे ठरवले. जर आता तुम्ही इथे बघितलं तर राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी तयार झाली होती. मग तिला त्याच दिवशी का नाही, त्याच दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवसापासून का नाही अंमलबजावणी करायचं ठरवलं. तर याच्या मागे रिझन असं आहे की
सुरुवातीला जेव्हा पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली गेली, म्हणजेच 26 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील जे नेते होते त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. त्यामुळे हा जो दिवस आहे 26 जानेवारी हा राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याचा दिवस आहे तो ठरवण्यात आला. ठीक आहे, याच्या मागचं रिझन जे आहे ते लक्षात असू द्या आणि ह्या डेट सुद्धा लक्षात असू द्या. तर 26 जानेवारी 1930 या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी एकत्र येऊन पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी राज्यघटना तयार झाली आणि ती स्वीकृतही करण्यात आली. आणि 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटनेची अंमलबजावणी करायचे ठरले. पुढे आहे स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती. ठीक आहे, स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण राज्यघटना ही अशीच तयार नाही झाली. त्याच्यामागे भरपूर नेत्यांचं योगदान होतं. किंवा स्वातंत्र्याच्या आधी, राज्यघटना तयार होण्याच्या आधी काय काय गोष्टी घडल्या ते आपण एक थोडक्यात बघून घेऊ. तर सर्वात आधी 1942 साली काय झालं बघा, तर क्रिप्स मिशन पाठवून ब्रिटिश सरकारने घटना समितीची मागणी तत्वतः मान्य केली. म्हणजे राज्यघटना तयार करण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, भारतामध्ये क्रिप्स मिशन पाठवलं. परंतु ह्या मिशनमध्ये काही अशा गोष्टी होत्या की त्यामुळे या मिशनचा प्रस्ताव हा काँग्रेस व मुस्लिम लीगने नाकारला. ठीक आहे, त्यावेळी हे दोन गट होते, एक होता काँग्रेस आणि दुसरा मुस्लिम. ठीक आहे, मुस्लिम लीग. सुरुवातीला हे दोन्ही एकच पक्षामध्ये सामील होते, पण ब्रिटिशांनी काय केलं, हिंदू मुस्लिम म्हणून त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वीही झाले त्यामध्ये. त्यामुळे काँग्रेस व मुस्लिम लीग असे दोन पक्ष जे आहेत ते निर्माण झाले. तर 1942 साली क्रिप्स मिशन भारतामध्ये कधी आलं असं विचारलं तर काय सांगायचंय, 1942 साली. आणि ते भारतामध्ये का पाठवलं गेलं, तर राज्यघटना तयार करण्यासाठी किंवा घटना समितीची मागणी त्यांनी मान्य केली क्रिप्स मिशन पाठवून. पण या मिशनचा प्रस्ताव जो आहे तो काँग्रेस आणि मुस्लिम लीगने नाकारला. पुढे बघूया 1946 मध्ये काय झालं, तर कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतासाठी घटना परिषद तयार करण्याचे ठरवले आणि ह्या समितीमध्ये 389 सदस्य होते. यात कायदेतज्ञ होते, संस्थानिक होते, तसेच काही महिला प्रतिनिधीही होत्या. 9 डिसेंबर 1946 रोजी पहिलं अधिवेशन झालं. या संदर्भात घटना समितीचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, जे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपतीही होते. ठीक आहे, लक्षात असू द्या की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि हेच स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपतीही होते. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू समिती पुढे उद्दिष्टे स्पष्ट करणारा ठराव मांडला व हा ठराव उद्दिष्टांचा ठराव म्हणून प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे मसुदा समिती. ज्या काही समित्या तयार केल्या गेल्या संविधान तयार करण्यासाठी, एकूण 6 समित्या ज्या आहेत त्या तयार केल्या गेल्या. ठीक आहे, त्याच्यापैकी एक महत्त्वाची समिती होती ती म्हणजे मसुदा समिती. यांच्याकडे काय काम होतं, या समितीमधल्या सदस्यांकडे, तर घटनेचा मसुदा तयार करणे म्हणजेच मुख्य आराखडा जो आहे तो तयार करणे हे काम होतं. तर याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत काही त्यांचे सहकारीही होते, काही सभासद होते, जसे टी कृष्णमाचारी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के मुन्शी, गोपाल स्वामी अय्यंगार इत्यादी. आणि ह्या सर्वांकडे काम काय होतं, तर घटनेचा मुख्य आराखडा तयार करणे. लक्षात असू द्या, मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत कोणते सभासद होते, कोणते सदस्य होते, असा प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. नेक्स्ट आहे घटना समितीची निवड व समिती अध्यक्ष. जसं मी सांगितलं की एकूण 6 समित्या होत्या आणि त्या 6 समित्यांमध्ये बरेच सभासद होते, पण त्यापैकी काही अध्यक्ष होते. म्हणजे प्रत्येक समितीमध्ये एक अध्यक्ष होता आणि काही त्यांचे सहकारी होते. तर त्या समित्या कोणत्या होत्या ते आपण बघून घेऊ. तर पहिली समिती होती सुकाणू समिती, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर के मुन्शी. दुसरी समिती आहे वित्त व स्टाफ, ज्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तिसरी समिती होती केंद्रीय राज्यघटना समिती, ज्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. चौथी समिती आहे प्रांतीय राज्यघटना समिती, ज्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. 6वी समिती आहे मसुदा समिती, जे आत्ता आपण मागेच बघितलं, त्याचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे,
यांना राज्यघटनेचे शिल्पकार असंही म्हटलं जातं, सर्वांना माहीतच आहे. ठीक आहे, तर ह्या 6 ज्या समित्या होत्या आणि त्या 6 समित्यांचे अध्यक्ष हे तुम्हाला नेहमी लक्षात असायला पाहिजे. जोड्याजुळवामध्ये वगैरे अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते विचारले जातात, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर आहे ते लिहिता यायला हवं. तर लक्षात ठेवा 6 समित्या आणि त्यांचे अध्यक्ष. पुढे बघूया आपण. 1923 मध्ये मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली आणि या पार्टीचा मुख्य उद्देश हा संविधान बनवणे हा होता. ठीक आहे, मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी काय केलंय तर स्वराज्य पार्टीची स्थापना केली. कधी? 1923 मध्ये. आणि उद्देश काय होता तर संविधान बनवणे. संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा. आता संविधान पूर्णपणे बनवून तयार होण्यास किती दिवसांचा कालावधी लागला असं जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने. ठीक आहे, 2 वर्ष 11 महिन्यात संविधान बनवून तयार झाले व हे 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आलं. जगातले सर्वात मोठे संविधान हे भारताचे आहे आणि ते लिखित स्वरूपाचं आहे. ठीक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहे आणि ते मसुदा समितीचे अध्यक्षही होते. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये यातून प्रश्न हा हमखास विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की जेव्हा भारताचं संविधान हे तयार करत होते तर ते संविधान तयार करताना झालं काय की जगामध्ये जेवढेही देश आहे त्या प्रत्येक देशातल्या संविधानातून काही ना काही पॉईंट्स हे घेतले गेले. म्हणजे आधी त्या संविधानाचा अभ्यास केला गेला आणि त्या संविधानांमधून काही मुद्दे जे आहेत ते भारतीय संविधानामध्ये ॲड केले गेले. मग आपल्याला इथे बघायचं हे आहे की कोणत्या देशाकडून कोणते टॉपिक्स आपण घेतलेत. ठीक आहे, तर सर्वात आधी बघूया अमेरिका. तर अमेरिकेकडून घेतलंय मूलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च न्यायालय. या इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या अमेरिकेच्या संविधानातून आपण ॲडॉप्ट केल्या आहेत, म्हणजेच घेतलेल्या आहे. त्यानंतर आहे आयर्लंड. आयर्लंडकडून घेतलंय नीतिनिर्देशक तत्व, मार्गदर्शक तत्व. ठीक आहे, नीतिनिर्देशक तत्व म्हणजेच काय तर मार्गदर्शक तत्व, पैशांचे समान वितरण, ग्रामपंचायतीचे संघटन, पशुपालनचे संघटन, पर्यावरण संरक्षण, वन्यजीवांची रक्षा आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता. पुढे बघूया जर्मनी. जर्मनीकडून संविधानातून घेतलंय आपण आपत्कालीन परिस्थिती. म्हणजेच काय की ज्याही आपत्कालीन परिस्थिती उद्भवतात देशामध्ये, जसं की पूर आहे, महापूर आहे, भूकंप आहे किंवा ज्वालामुखी किंवा इतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती, तर ह्या आपत्तींवर मात कशी करायची किंवा त्याला फेस कसं करायचं या बाबतीतचं जे सर्व काय आहे, ठीक आहे, तर ते जर्मनीच्या संविधानातून घेतलेलं आहे. त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलंय तर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन आणि समवर्ती सूची. ठीक आहे, आता इथे संयुक्त अधिवेशन हे महत्त्वाचं आहे. संयुक्त अधिवेशन म्हणजे काय तर संसदेचे 2 सभागृह असतात, लोकसभा आणि राज्यसभा. तर जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये एखाद्या विधेयकाबाबत मतभेद निर्माण होतात तर त्यावेळेला काय केलं जातं, राष्ट्रपती हे संयुक्त अधिवेशन बोलवतात आणि त्या विधेयकाबाबत संयुक्त अधिवेशनामध्ये चर्चा केली जाते, मतं घेतली जातात आणि ते विधेयक तिथे मंजूर करायचं की नाही हे ठरवलं जातं. यालाच काय म्हणतात संयुक्त अधिवेशन. ठीक आहे, म्हणजे जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा दोघांना एकत्र करून एक अधिवेशन घेतलं जातं त्याला म्हणतात संयुक्त अधिवेशन. ठीक आहे, आणि समवर्ती सूची. त्यानंतर आहे कॅनडा. कॅनडाकडून काय घेतलंय आपण तर प्रभावशाली केंद्र शासन असलेली संघराज्य व्यवस्था आणि शेषाधिकार केंद्राकडे. म्हणजेच काय की जर आपण बघितलं की भारत हा एक देश आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो केंद्र. ठीक आहे, आणि भारतामध्ये काही घटक राज्य आहेत, तर या दोघांचं जे शक्ती आहे म्हणजेच काय दोघांना काही वाटपाबाबत जे काय मुद्दे आहेत म्हणजे जास्त शक्ती जी आहे ती केंद्राकडे एकवटलेली आहे
त्याच्यापेक्षा कमी अधिकार हे घटक राज्यांना आहेत. म्हणजे सर्वात जास्त अधिकार जे आहे ते कोणाला आहे? केंद्राला आहेत. ठीक आहे. तर यालाच काय म्हणतात? प्रभावशाली केंद्र शासन. ठीक आहे. मग हे जे काय गोष्ट आहे, हे जे काय पॉइंट आहे, हा कॅनडाच्या संविधानातून घेतलेला आहे. पुढचा आहे रूसच्या संविधानातून घेतलंय मौलिक कर्तव्य. त्यानंतर आहे ब्रिटिश किंवा ब्रिटनचे संविधान. तर यांच्याकडून घेतलंय आपण संसदीय प्रणाली, संसदीय लोकशाही, कायद्याचे अधिराज्य, सामूहिक जबाबदारीचे तत्व, कायदा निर्मितीची प्रक्रिया आणि सभापती हे पद. ठीक आहे. पुढचा आहे फ्रेंच. स्वातंत्र्य, समता व बंधुता ह्या गोष्टी फ्रेंचच्या संविधानातून घेतलेल्या आहेत. आफ्रिकेकडून काय घेतलंय? तर बघा संविधान दुरुस्ती. ठीक आहे. संविधान दुरुस्ती म्हणजे काय की जर समजा की संविधान हे तयार झालं आहे. संविधान म्हणजे काय की काही कायदे जे असतात त्यालाच आपण म्हणतो संविधान. तर जेव्हा संविधान हे तयार झालं तर त्याच्यामध्ये काही कायदे होते. ठीक आहे. काळानुसार काय झालं की त्या कायद्यांमध्ये काहीतरी बदल करण्याची गरज भासली आणि मग भारताचे जे काही सभागृह आहे किंवा संसद आहे, मंत्रिमंडळ आहे, ते काय करतात की एखाद्या कायद्याला गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल करतात आणि या बदलालाच काय म्हटलं जातं? तर संविधान दुरुस्ती असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच्या बाबत जे डिटेलमध्ये आहे ते आपण पुढे बघणारच आहोत की आतापर्यंत किती संविधान दुरुस्ती झाल्या आहेत किंवा किती घटना दुरुस्ती झाल्या आहेत. ठीक आहे. आणि त्या कोणत्या कोणत्या होत्या, कधी कधी झाल्या, आता लास्टमध्ये जी झाली होती ती कोणती होती, त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या ज्या घटना दुरुस्ती आहे त्या आपण त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ लेक्चर बनवू. ठीक आहे. तर तेव्हा तुम्हाला कळेलच. त्यानंतर आहे पुढचं बघूया. ठीक आहे. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आता इथून स्टार्ट होतोय की सध्या भारतीय संविधानामध्ये 12 परिशिष्ट आहेत, 22 भाग आहेत आणि 395 कलम आहेत. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. किती परिशिष्ट आहेत? 12, भाग आहेत 22 आणि 395 कलम आहेत. तर आता तुम्ही काय करता की जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागतात तेव्हा तुम्ही डायरेक्टली कलमचा अभ्यास करतात. ठीक आहे. पहिल्यापासून वाचायला सुरुवात करतात. तुम्ही 20-30 तर आरामात लक्षात ठेवून घेणार, पण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आधी परिशिष्टांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर भाग बघायचेत, ते तुमची तोंडी पाठ असायला पाहिजे. पहिलं परिशिष्ट कोणतं, दुसरं कोणतं, तर 12व्यापर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला भाग बघायचे, कोणत्या भागामध्ये काय आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जायचंय कलमकडे. मग त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कोणत्या भागामध्ये किती कलम आहे आणि त्या कलमांमध्ये कशाविषयी माहिती जी आहे ती दिलेली आहे. तर सर्वात आधी ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फक्त 12 परिशिष्ट बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भाग हे कव्हर करू. तर स्टार्टिंग फ्रॉम 1, पहिलं परिशिष्ट. ठीक आहे. पहिल्यांदा बघून घेऊ की 12 परिशिष्ट मूळ संविधान जे होतं, म्हणजे संविधान जेव्हा तयार केलं गेलं त्याच्यामध्ये 8 परिशिष्ट होते. 4 परिशिष्ट नव्याने ॲड केले गेले. ठीक आहे. तर सध्या भारतीय संविधानामध्ये 12 परिशिष्ट आहे. ते कोणते ते बघूया. तर पहिला आहे केंद्र किंवा संघ. ठीक आहे. याच्यामध्ये कशाचं वर्णन केलंय? तर केंद्र आणि घटक राज्य यांचं वर्णन पहिल्या परिशिष्टामध्ये केलेलं आहे. म्हणजे जसं आपण अभ्यास करायला सुरुवात केली, आपण काय कशापासून करतो आधी? तर भारतापासून, है ना. म्हणून पहिल्या परिशिष्टामध्येच कशाचा उल्लेख आहे? तर भारत म्हणजे केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेले घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश. दुसरं जे आहे ते आहे पैसा. याच्यामध्ये वेतन व पेन्शन बद्दल माहिती दिलेली आहे. जसं की राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा सभापती, उपसभापती, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या वेतनाबद्दल माहिती जी आहे ती दुसऱ्या परिशिष्टामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर तिसरा परिशिष्ट आहे शपथ. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मंत्री, न्यायालयाचे न्यायाधीशांच्या शपथचा उल्लेख यामध्ये आढळतो. आता शपथ केव्हा घेतली जाते? की जेव्हा एखादा व्यक्ती हा निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर त्याला पदावर येण्याच्या आधी शपथ घ्यावी लागते. तर ह्या शपथचा उल्लेख ह्या तिसऱ्या परिशिष्टामध्ये केलेला आहे. चौथा परिशिष्ट आहे राज्यसभा प्रतिनिधींबाबत. यात राज्यसभेच्या प्रतिनिधींबाबत उल्लेख आहे. राज्याच्या राज्यसभांमध्ये प्रतिनिधींचं वर्णन केलंय. पाचवं परिशिष्ट आहे अनुसूचित क्षेत्र. ठीक आहे. हा पण टॉपिक आपण डिटेलमध्ये पुढे बघू.
त्यानंतर 6वं आहे जनजाती. जनजाती म्हणजेच काय तर जमाती. काही विशिष्ट ठिकाणच्या ज्या लोकसंख्या असते, काही विशिष्ट ठिकाणचे जे लोक असतात, ठीक आहे, त्यांना म्हणजे कमी प्रमाणात जे लोक असतात त्यांची लोकसंख्या कमी असते, त्याला आपण जमाती असं म्हणतो किंवा जनजाती असं म्हणतो. मग ते आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम यातील जनजाती क्षेत्रांचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आहे शक्ती. राज्य शक्तीच्या वाटपाबद्दल आहे, म्हणजे राज्यांकडे कोणत्या शक्ती असणार आहे, म्हणजेच काय कोणते अधिकार असणार आहे, केंद्राकडे कोणते अधिकार असणार आहेत, याबाबतची माहिती ह्या 7व्या परिशिष्टामध्ये आढळते. 8वं परिशिष्ट आहे भाषा. ठीक आहे, सुरुवातीला किती भाषांचा उल्लेख होता 14. त्याच्यानंतर 8 भाषा नव्याने ॲड केल्या गेल्या आणि आता सध्या संविधानामध्ये 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषांबद्दल उल्लेख जो आहे तो आढळतो. 9वं परिशिष्ट आहे संपत्तीवर कब्जा. याच्यामध्ये आहे राज्याद्वारा संपत्तीवर कब्जा मिळवण्याबाबत. याच्यामध्ये बरेच घटना दुरुस्ती करून बदल केले गेले, ते पण आपण बघू घटना दुरुस्तीमध्ये. सध्या तुम्हाला फक्त 12 परिशिष्ट आणि ते कोणते हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर 10वं आहे पक्ष बदलणे, म्हणजेच काही व्यक्ती जे असतात एका पार्टीतले दुसरी पार्टी चेंज करतात है ना, त्याच्याबद्दलचा जो उल्लेख आहे तो पक्ष बदलणे 10व्या परिशिष्टामध्ये केलेला आहे. 11वं परिशिष्ट आहे पंचायत समितीच्या कार्याबद्दल माहिती आणि 12वं परिशिष्ट आहे नगरपालिकेच्या कार्याबद्दल माहिती. तर इथे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवातीपासून बघितलं की संसद म्हणजे काय, ठीक आहे, संविधान म्हणजे काय, त्यानंतर संविधानाच्या समित्या कोणत्या होत्या, त्या समित्यांचे अध्यक्ष कोणते होते, ठीक आहे, त्यानंतर काय बघितलं आपण मसुदा समिती आणि परिशिष्ट, ठीक आहे, स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती काय होते, अशा काही ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केल्या आहे. होप तुम्हाला आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे ते आवडलं असेल. जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा अँड शेअर करा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.